हाय फ्रेंड्स, वेलकम टू सायलेंट लर्निंग क्लासेस. तो टेन्स बघणार आहोत आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स. फर्स्ट टेन्स कोणता असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज. पहिलं आय रेश मारायची, यू, ही, शी, इट. आय, यू, ही, शी, इट. राईट. काय? क्रियापद. राईट. ही, शी, इटला कधी पण ES प्रत्यय लागतो. राईट्स. आय राईट, यू राईट, ही, शी, इट एकवचनीला ES प्रत्यय लागतो. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वी, यू, दे. We write, you write, and they write. आणि क्वचनीला ES नाही लागत. ही, शी, इटला ES लागतो. हे काय? वर्ब आहे. हे काय? वर्ब. राईट, राईट्स, राईट्स, वर्ब आहे. नेक्स्ट सिंपल पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये कसं आहे सेंटेन्स करायचं हे बघूया. पुढे आपण आपल्याला लिहायचं आय राईट्स अ लेटर. सॉरी, आय राईट अ लेटर. ही राईट्स अ लेटर. ही शीटच्या क्रियापदाला ES लागतो. ओके, वर्बला ES लागतो. आय राईट अ लेटर, यू राईट अ लेटर, ही, शी, इट राईट्स अ लेटर, we write a letter, you write a letter, they write a letter. Next, simple past tense. Simple past tense. Simple past tense. Simple past tense चा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस वर्ब, पास्ट आहे ना, पास्ट, कॉमा, कंप्लीट टू ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्सला आय, परत तोच बॉक्स करायचा. आय, यू, ही, शी, इट. आय ब्रॉट. आय काय? ब्रॉट. त्याआधी तुम्हाला थ्री फॉर्म्स ऑफ सम सिलेक्टेड वर्ब्स हे करायच लागणार. सिंपल हा टेन्स शिकायचा असेल तर 3 फॉर्म्स ऑफ सम सिलेक्टेड वर्ब्स हे करणं गरजेचंच आहे. त्याशिवाय तुम्हाला सिंपल टेन्स येणार नाही. टू प्ले, प्लेड. बघा, भूतकाळ पास्ट टेन्समध्ये प्लेचं प्लेड होतं आणि फ्युचर टेन्समध्ये प्लेचं प्लेड होतं, प्लेडच होतं. टू आस्क प्रेझेंट टेन्समध्ये आस्कचं, पास्ट टेन्समध्ये आस्क्ड होतं आणि फ्युचर टेन्समध्ये आस्क ED प्रत्यय लागतो. हे तुम्हाला शिकायचं लागतं आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला परत एक आलेला व्हिडिओ बघायच लागणार. कारण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी
3 फॉर्म्स ऑफ सम सिलेक्टेड वर्ब्स शिकवणार आहे. आता ते तुमची मर्जी, शिकायचं आहे की नाही. ओके, नेक्स्ट सिंपल पास्ट टेन्स. यूला पण ब्रॉटच. नेक्स्ट ही शी इट. आता तुम्ही वरच्या लिहिते ES प्रत्यय लावायचा का नाही, ब्रॉटच. पास्ट टेन्समध्ये क्रियापद ठेवत नाही. ठीक आहे पहा, वुई, यू, ते. ओके, वुई, यू, ते. इथे पण ब्रॉटच, ब्रॉट, ब्रॉट. करा सेंटेन्स तयार. आय रॉट अ लेटर, यू रॉट अ लेटर, ही शी इट wrote a letter, we wrote a letter, you wrote a letter, they wrote a letter. ओके, संपला. काही शंका मनात तयार करू नका. ओके, खूप इझी आहे. फक्त तुम्हाला 3 फॉर्म्स ऑफ सिलेक्टिव्ह वर्ब्स आले पाहिजे. थर्ड, सिंपल फ्यूचर टेन्स. सब्जेक्ट प्लस शॉल, will प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर्म्युला लिहून घेतला. सब्जेक्ट प्लस शॉल किंवा विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. लिहा आपलं नेहमीचं. आय, यू, ही, शी, इट. मारा रेश, रॉट, रॉट राईटच चालू आहे, काय नाही. शॉल राईट. फॉर्म्युल्यात पण बघा शॉल. नेहमी आय किंवा वहीला शॉल वापरायचं. आय किंवा वहीला शॉल, बाकी सगळ्याला ऑदर्स, विल. ओके, शॉल, ब्राईट. बाकीच्याला सगळ्याला विल, विल, ब्राईट. बाकीच्या सगळ्याला ब्राईट, विल, ब्राईट. 3 फॉर्म्स वापरायची गरज नाही. ते वी, यू, दे. तुम्ही विचार करशाल इथे यू आणि इथे पण यू. हा एक वचनीचा यू आहे, हा अनेक वचनीचा. आय आणि वहीला शॉल वापरायचा आहे. बाकीच्या सगळ्याला विल, विल, ब्राईट, विल, ब्राईट. ओके, आय होप सिंपल टेन्स विषयी तुमची शंका मनातून गेली असेल. यात काही शंका नाही, खूप इझी होतं. बाकी आय शॉल write a letter, you will write later, he will write later, we shall write later. पुढे तुम्हाला कोणतं वाक्य करायचं ते करू शकता. You will write later, they will write later. फक्त ही प्रोसेस महत्त्वाची.
ही प्रोसेस महत्त्वाची आहे. ओके, तुम्ही सब्जेक्ट कोणता वापरताय, तुम्ही वर्ब कसा वापरताय, आणि तुमचा टेन्स काय आहे, म्हणजे प्रेझेंट आहे की पास्ट आहे की फ्युचर आहे, ही प्रोसेस महत्त्वाची. बाकी तुम्हाला कसं वाक्य काय पुढं तुमच्या मनात कसं वाक्य आहे तसं तुम्ही करू शकता. ओके, नेक्स्ट. आज थोडासा लेक्चर मोठा होणार आहे, कारण आज तुम्हाला मी सगळ्या टेन्सचे प्रकार शिकवणार आहे. प्रेझेंट, कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट बी प्लस वर्ब प्लस आय एन जी. कंटिन्युअसमध्ये आय एन जी असतोच. कंटिन्युअस हा शब्द आला की आय एन जी आला. कंटिन्युअसच्या प्रत्येक वाक्यात आय एन जी असतोच असं म्हणता येईल. आय एन जी हे प्रत्येक वाक्य कंटिन्युअस असतंच. ओके, स्टार्ट करूया. आय, यू, ही, शी, इट. आय, यू, ही, शी, इट. प्रेझेंटला एम, आर, इज हे वापरतात. आय आणि वुईला, आयला फक्त एम वापरतात. आयला एम वापरलं जातं. अदर्सला आर वापरतात. अदर्स आणि एकवचनीला आर, एकवचनीला इज. ओके, आय एम रायटिंग. कंटिन्युअसच्या प्रत्येक वाक्यात आय एन जी असतो. यू आर रायटिंग. ही इज रायटिंग. ते इथं सांगितलंय ही, शी, इटला इज वापरायचं असतं नेहमी. कारण हे एक वचनी आहे. ही, शी, इट, वी, यू, दे. वी आर रायटिंग. यू आर रायटिंग. दे आर रायटिंग. पुढे तुम्हाला काही वाक्य तयार करायचं असेल तुम्ही करू शकता. आय एम रायटिंग लेटर. यू आर रायटिंग लेटर. ही, शी, इट इज रायटिंग लेटर. वी आर रायटिंग लेटर. यू आर रायटिंग लेटर. दे आर रायटिंग लेटर. मी तुम्हाला याची सुद्धा मिनिंग पाहिजे. आय, यू, ही, शी, इट. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे
ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते किंवा त्यांनी. ओके, याची मीनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट, सेकंड, पास्ट कंटिन्यूअस टेन्स. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट दिसत असेल. ओके ओके, आय लवकर कर बघ तू आता 5 वाजता काय म्हणते. आय यू ही शी इट. आय यू ही शी इट. पास्ट टेन्सला काय येतं, वॉज येतं. जसं प्रेझेंट टेन्सला एम आर येतं, तसं पास्ट टेन्सला पण एक शब्द असतो. ओके, ऑब्जेक्ट वॉज असतो पास्ट टेन्सला. वॉज रायटिंग, यू वॉज रायटिंग. लिहित जावं पाटावाटा. ही वॉज रायटिंग. सोपं आहे किती, काय काय हार्ड करतात. एक वचनीला वॉज असतो. काय बोलते कळते का. एक वचनीला वॉज असतो म्हणजे आय यू ही शी इट ला वॉज असतो. आय यू ही शी इटला वॉज असतो. मग बाकीचे म्हणजे कोण, वी यू दे. वेअर असतो म्हणजे अनेक वचनीला वेअर असतो. रायटिंग, रायटिंग. एक मिनिट हा. रायटिंग. ओके, पास्ट कंटिन्यूअस टेन्स झालेला आहे. आणि नेक्स्ट तुम्ही वाक्य तुमच्या मनाने बोलू शकता. आय वॉज रायटिंग लेटर, यू वॉज रायटिंग लेटर, ही वॉज रायटिंग लेटर. म्हणजे तो पत्र लिहित होता. ते इथे काय, तो पत्र लिहित आहे, तो पत्र लिहित होता. पास्ट म्हणजे भूतकाळात. ते तर तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, म्हणजे मराठी वाक्यरचना तुम्हाला येत असणार आहे, आय होप. थर्ड, आम्ही पत्र लिहित होतो, तुम्ही पत्र लिहित होता, ते पत्र लिहित होते. थर्ड काय, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स
सब्जेक्ट प्लस शॉल फॉर्म्युला चालला आहे आपला, लक्ष द्या. विल प्लस बी प्लस वर्ब प्लस ING टू आपलं नेहमीचं आय शॉल सॉरी मीच गडबडली आहे. आय यू मला थोडासा बोर्ड ॲडजस्ट करायला लागणार, दिसतंयच मला. दिसतंय कारण मला लिहिता येत नाही. यू ही शी इट. बघा फ्युचरमध्ये शॉल वापरतात आयला आणि वुईला. शॉल बी रायटिंग. तुम्ही बोलशाल बी का आला, फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बी येतो. विल बी रायटिंग. ही शी इट, हा इथे सुद्धा बी येतो. विल बी रायटिंग. नेहमी ओळखून घ्यायचं, जरी तुम्हाला वाक्य ओळखायला आल्यावर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बी असतोच. ओके, हे ओळखायचं. आणि ING असतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बी अँड ING असतो. तर इथे मी खाली लिहिते कारण इकडे जागा नाही. यू आय होप तुम्हाला दिसत असेल. दे we shall be writing. You will be writing. कोणाचा फोन आला होता का आता? They will be फोन आला होता. writing. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रेझेंट कंटिन्युअस झाला, आता परफेक्ट राहिलाय. परफेक्ट झाल्यावर काय असतं? ते पप्पा घरात आहे फुल टॉपवर मारून सगळं धुणार चालेल. परफेक्ट झाल्यावर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. ओके, तर या व्हिडिओत मी तुम्हाला काय शिकवलं? सिंपल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स. आणि सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर असंच तुम्ही माझ्यासोबत जॉईन राहा, जेणेकरून तुम्हाला टेन्स सगळं कळणार आहे. सेंटेन्स तुम्ही असे करून टाकशाल. ठीक आहे, तर थँक्स फॉर वॉचिंग. लाईक माय व्हिडिओज, कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ओके, बाय बाय. लेट्स सून नेक्स्ट व्हिडिओ. ओके.